तेलंगणाचे आमदार टी राजा सिंग यांची हिंदू राष्ट्र जागृती सभा अकोल्यातील गोरक्षण रोडवरील एकविरा मैदानात आयोजित करण्यात आली आहे। या सभेमुळे शहरात उत्साहाचे वातावरण असतानाच वंचित बहुजन आघाडीकडून प्रशासनाला निवेदन देऊन विरोधाची भूमिका घेतली आहे। जिल्ह्यात अनुचित प्रकार घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे पोलिसांकडून आयोजकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। मात्र यातच वंचितच्या एका कार्यकर्त्याच्या बॅनरबाजीवरून हिंदू राष्ट्र जनजागृती सभेला समर्थन दर्शविल्यामुळे अकोल्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे। वंचित बहुजन आघाडीकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने देण्यात आली, तर आज होणाऱ्या सायंकाळच्या सभेत वंचितकडून काळे झेंडे दाखविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। गावात आमच्या नगरसेवक ज्यांच्या नावाने ते फ्लेक्स आहेत ते इथं उपस्थित आहेत, त्यांच्याकडे आयोजकांचे माफी मागण्याचे मेसेजेस आहेत। तुम्ही मीडियावर खापर नका पुढे पक्षाला आणि भाजपला जो अजेंडा सेट करायचा आहे त्याला बळी पडू नये ही आमची विनंती आहे। हो, तर म्हणून सगळ्यांना दिसलं आणि दिसल्याबरोबर त्यावरची ऍक्शन झाली। आयोजकांना संधी दिली की ज्यांनी लावले त्यांनी काढावे, त्यांनी काढले नाही म्हणून रात्री आमच्या कार्यकर्त्यांनी काढले आणि आता आमचेच कार्यकर्ते गेलेले आहेत। त्यामुळे लावण्याचा काही संबंध नाही आमचा उघड विरोध आहे। म्हणून संध्याकाळी पक्षाच्या वतीने त्या सभेमध्ये काळे झेंडे दाखवले जाणार आहेत आणि जर या शहराचं वातावरण खराब झालं त्याला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे जबाबदार राहणार आहेत। त्यांनी परवानगी दिलेली आहे। हिंदू राष्ट्र निर्माण करणे हे घटनेच्या विरोधात आहे। हा देश सार्वभौम आहे, या देशामध्ये स्वतंत्र राज्यव्यवस्था आहे आणि या देशाच्या विरोधात एक जर राष्ट्रविरोधी कार्यक्रम केला जात असेल आणि पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी त्याला परवानगी देत असतील आणि उद्या जर शहरात दंगल झाली तर त्याला हे दोन अधिकारी जबाबदार राहणार आहेत। त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। याविषयी तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। महाराष्ट्र मेल न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। महाराष्ट्र मेल न्यूज नेटवर्क, अकोला।